नमस्कार, प्रतिकार न्यूज महाराष्ट्रामध्ये मी सोमनाथ तुमचे सर्वांचे स्वागत करतो। आज आपण शाहरुख शेख यांच्या मातोश्री वार्ड क्रमांक 10 म्हणून अपक्ष म्हणून उमेदवार उभे आहेत। तर त्यांची संगमनेर नगर परिषदेमध्ये उमेदवारी त्यांनी दाखल केलेली आहे। तर ह्या विभागामध्ये काय मूलभूत प्रश्न आहे, काय अडचणी आहे हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। तर चला तर मग आपण यांच्या मुलाखतीला सुरुवात करूया। तर सर नमस्कार, तुमचं प्रतिकार न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर तुमचं इंट्रोडक्शन करून द्या सुरुवातीला। मी शाहरुख शेख, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया SDPI याचं विधानसभा समितीचा अध्यक्ष आहे आणि वार्ड क्रमांक 10 मधून आमची महिला उमेदवार करुणिसा रहीम शेख यांना उभं केलेलं आहे। कारण की आमच्या वार्डात आणि अख्ख्या शहरामध्ये पाहिलं कधी तर कमीत कमी 2 दुय्यम कारोबार आहे। तर असं आहे, तुम्ही विकास बघणार तर बस स्टँडच्या तिकडं, तुम्ही गटर ओपन बघणार तर आमच्या इकडं, तुम्ही खड्डेवाले रस्ते बघणार तर आमच्या इकडं। तर आमच्या आणि सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम लाईटचा आहे आमच्या इकडं। कधीही सण असलं काही असलं तर लाईट जाते। म्हणजे आमच्या इकडं वाढ मोठे झाले पण दिप्या छोटे असतात। ते आमच्या इकडं विकास कधी म्हणलं ना तर लई फार कमी आहे। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, तर ह्या पार्टीचे मुख्य ध्येय धोरण काय? आमची पार्टी अजून कोणीही अडचणमध्ये असो, कोणत्याही समाजाचा असो, त्याचे काही बी कारण म्हणजे काही विकासाचं कारण असो, या दवाखान्याचे कामं असो, या गल्लीतलं काही गटर नाली रस्ते काही त्यांचं कामं असो, आपण त्यांचे कामं सोडायचा प्रयत्न करतो। तुमची उमेदवारी कशासाठी? मी जर या 10 नंबरमध्ये जर मतदार आहे तर मी तुम्हाला काय म्हणून मत द्यावं, काय म्हणून नगरसेवक म्हणून द्यावं? मी स्वतः त्या वार्डामध्ये राहतो, वार्ड क्रमांक 10 मध्ये। तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता का तिथं आमची गटर आहे, ओपन गटर आहे, त्याला 7 करोड रुपये अलाउड झाले होते। तिथले अलाउड झालेले पैसे तिथली नेली त्यांनी दुसऱ्या वार्डामध्ये म्हणजे दुसऱ्याकडे पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस स्टेशनच्या शेजारी कॉम्प्लेक्स झाला, तिथं यूज केलं। म्हणजे आमच्या इथं विकासला आमचं 10 नंबर वार्ड क्रमांक मागे आहे, तिथं तुम्ही जाऊन बघू शकता तर तिथं खड्डे, ओपन गटर, ते शिवाय आमच्या गल्ली एवढा मोठा वार्डमध्ये एकही अंगणवाडी एक आहे तर ती पुरत नाही। दुसरी गोष्ट, आमच्या वार्डामध्ये एकही गार्डन नाही, पोरांना खेळायला एक ग्राउंड नाही, एवढं आमच्या इकडे अजून पेंडिंग पडेल। 40 वर्षापासून आम्ही मत देतो, तर आमचं फक्त मतात विकासाला पुढं ना पुढं आम्ही आमच्या पार्टीमधून आमची SDPI आम्ही जेव्हा निवडून येणार आमचा उमेदवार, आम्ही त्या उमेदवाराकडून ते कामं आम्ही स्वतः SDPI ते रगडेल कामं आहे जिथं ते विकास झाला नाही ते स्वतः आम्ही विकास करतो। तुम्ही उमेदवारी आज दाखल केले आहे, तर तुम्हाला म्हणजे कोणतं तुम्हाला चिन्ह मिळाले? आता आम्ही 3 ऑप्शन दिलेले आहे, एक सिटी, बॅट आणि रिक्षा। आता तिघांमधून पैकी एक आम्हाला ऑप्शन चूज करायचं आहे इकडे जाऊन 24-25 तारखेला। महिलांचे अजून प्राथमिक काही प्रश्न आहेत ते अजून सुटलेले नाही। लाडके बहिणीचे पैसे महिलांच्या घरी येत आहे का? तुम्ही त्यांना त्या संदर्भात काय मदत केलेली? आम्ही ते आता मध्ये KYC करायला KYC आली होती, नंबरची सांगा, आधार कार्ड, KYC इश्यू चालू होते। ते फॉर्माबद्दल आम्ही त्या महिलाला आम्ही कामं करले, त्याच्यावर ते त्यांचे फॉर्म भरून द्यायचे आमच्या ऑफिसवर, आणि काही असो महिलाचं आम्ही केले त्यांचे कामं। लेडीजच्या म्हणजे आमची महिला एक लेडीज आहे त्यांच्याकडून करून घेतला। तुम्हाला शहरामध्ये 2 टाइम पाणी व्यवस्थित येते का, किंवा गटाराचे प्रश्न आहे, रोड नाही किंवा लाईटीचे पण प्रश्न आहे, अजून याच्यावरती जर गेली 60 वर्ष स्वातंत्र्य मिळून याच्यावरती किती दिवस राजकारण चालू राहणार? तसंच आमचे भाऊ आहे, आम्ही जास्त वेळ सर्वे करत राहतात, तर आमचे राधाभाई या गोष्टीचे उत्तर आमचे राधाभाई द्या। ते SDPI विधानसभा समितीचे जनरल सेक्रेटरी आहे। गेली 60 वर्ष झाली सर, तर आपल्याकडे रोड, रस्ते आणि शाळा हे जे प्रायमरी गटरचं पाणी असेल त्याच्यावरतीच राजकारण प्रत्येक निवडणुकीमध्ये घडवलं जाते। तर ह्यावेळेस त्याच्यामध्ये काय चेंज करू पाहता? नाही सर, मागल्या अनेक वर्षांपासून आपण जर बघितलं तर एक आपली सत्ता होती
नगरपालिकेत सुद्धा बहुमताची सरकार होती, परंतु तरी सुद्धा जे मूलभूत प्रश्न होते नागरिकांचे, वीज वगैरे, रस्ते, पाणी आहे, गटारी आहे, त्याच्यानंतर काही लायब्ररी वगैरेची सुविधा आहे, ते स्पर्धा परीक्षांची तयारी करताय मुलं, त्यांना त्या प्रकारची काहीच व्यवस्था काही भेटली नाही. अशा प्रकारे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये तेच मुद्दे आणायचे. नवीन म्हणजे 5 वर्ष काही करायचं नाही, आपण काही करायचं नाही, 5 वर्षांनंतर परत तोच मुद्दा आणायचा. मग अशा प्रकारची परिस्थिती वार्ड नंबर 10 मध्ये चालू आहे. याच्यामध्ये बदल होईल तुम्हाला आशा आहे? आणि 100% बदल होईल सर. बदल ही काळाची गरज आहे आणि बदल होणारच, नक्कीच होईल. प्रभाग क्रमांक 10 मधून जर तुम्हाला नगरसेवक म्हणून तुमचं सीट जर निवडून दिलं तर तुम्ही बाय फ्युचर मध्ये कोणती टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून या ठिकाणी नवीन कामं करू इच्छिता? पहिली तर गोष्ट, जर वार्ड क्रमांक 10 मधून वार्ड क्रमांक 10 मधील लोकांनी आम्हाला जर निवडणुकीत नगरसेवक म्हणून संधी दिली तर सर्वात प्रथम आम्ही जे आहे त्यांची जे मूलभूत गरज आहे, ज्याच्यावरती प्रत्येक वर्ष राजकारण होतं, ती राजकारणाची गोष्ट नाहीये, परंतु ती लोकांची मूलभूत गरज आहे. त्या गरजेवर पहिले काहीतरी निवारण आम्ही करू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप सारे शाळकरी मुलं तिथं शिकतात आणि पुढच्या शिक्षणासाठी ट्राय करतात, परंतु त्यांना शिकण्यासाठी तसं एन्व्हायरमेंट नाहीये. तर आम्ही जर आमच्या नगरसेवक मध्ये म्हणजे आमचे जर कॅन्डिडेट नगरसेवक म्हणून संगमनेर नगरपालिकेमध्ये जातोय तर सर्वात प्रथम आम्ही त्या वार्डासाठी एक सुसज्ज लायब्ररीचा उभारण करू आणि सुसज्ज लायब्ररी आम्ही तिथे एक बनवू. आणि तिथं खूप सारे प्रश्न आहे ज्याच्यात आमचे जे युवा पिढी आहे ती मागे जातीये, त्याच्यामुळं त्याच्यात क्रीडांगण आहे, जसे याच्या पहिले सांगितलं गेलं, उद्यान आहे. तर सर्वात प्रथम शाळकरी पोरांसाठी आणि जे वृद्ध लोक आहे ज्यांना फिरायला वगैरे जागा नसते, तेच रस्ते, तेच खराब फुटलेले रस्ते, त्याच्यावर धुळीचे एवढे साम्राज्य झालेले फुटलेल्या रस्त्यांमुळे, तर सर्वात प्रथम त्यांना एक गार्डनची सुविधा आम्ही तिथं करू. आणि खूप वर्षापासून एक लटकलेला प्रश्न आहे अलकानगर भागाचा, का 40 वर्षापासून ज्या लोकांच्या नावावरती संगमनेरची सत्ता बनून आली, जे लोक संगमनेरच्या सत्तात लीड म्हणून ओळखले जातात, मुस्लिम समाज हा संगमनेरच्या सत्तेत लीड म्हणून ओळखला जातो, त्या सत्तेत जे लोकांचा खूप मोठा वाटा आहे, त्या लोकांचे अजून 40 वर्ष झाले तरी सातबारे त्यांच्या नावावरती नाही. तर हा त्या भागाचा खूप मोठा प्रश्न आहे आणि आम्ही त्या प्रश्नावरती आमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत जर तिथल्या जनतेने आम्हाला नगरसेवक म्हणून इथल्या संगमनेर नगर परिषदेत बसवलं तर आम्ही राज्यसभेपासून तर लोकसभेपर्यंत जाऊन त्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही म्हणता एवढे काम अजून पेंडिंग आहे, तर मग अहिल्यानगरमध्ये सगळीकडे सांगितलं संगमनेरचा खूप विकास झालाय, खूप डेव्हलपमेंट झाली आहे, साहेबांनी मस्त जास्त विकास केलाय, पण तुम्ही असं का सांगता विरोध? नाही, जसं अहिल्यानगरमध्ये सांगितलं जातं का साहेबांनी विकास केलाय, सगळी गोष्ट बरोबर आहे, साहेबांनी विकास केलाय, पण बस स्टँडच्या त्या साईडला, बस स्टँडच्या या साईडला अजून सुद्धा ग्रामीण म्हणूनच आम्ही ओळखलं जातो. ग्रामीण लोकांसाठी जसे ग्रामीण लोक म्हणजे एक प्रकारे सांगितलं गेलं तसं ग्रामीण लोकांना लाईटीचा प्रॉब्लेम असतो, रस्त्याचा प्रॉब्लेम असतो, शिक्षणाचा प्रॉब्लेम असतो, हे सगळे प्रॉब्लेम आम्ही म्हणजे ही सगळी समस्या आमच्या वाड्यामध्ये आहे अजून सुद्धा. तो काय प्रश्न अजून काही सुटलेला नाहीये. जशा प्रकारे साहेबांचा एक खूप मोठा एक अभियान होता वृक्षारोपणचा, ज्याच्यासाठी साहेबांचं स्वच्छ सर्वेक्षण म्हणून 2-3 वेळा नगरपालिकेला बक्षीस सुद्धा दिले गेलेले 2-3 कोटींचे 3 कोटींचे, पण त्याच्या संदर्भातली काहीच कामे आमच्या वार्डमध्ये नाहीये. त्याचे एक आमच्याकडे पूर्ण प्रूफ सुद्धा आहे तर आमच्याकडे त्या संदर्भात काहीच कामे झालेली नाहीये. आमच्या सगळ्यांच्या वार्डामध्ये लोकांच्या घरपट्ट्यांमध्ये झाडं लावण्याचा कर वसूलला जातो, त्याची आमच्याकडे घरपट्टीमध्ये नोंद आहे, परंतु आमच्या वार्डामध्ये आता या 2 वर्षात 10 वर्षात 15 वर्षात नवीन लावलेलं एकही झाड तुम्हाला दिसणार नाही. जे झाड आहे ते आमचे म्हणजे पूर्वज होते, याच्या पूर्वीचे आमचे आजोबा पंजोबा त्यांनी लावलेली जी झाडं आहेत त्या काळातली ती झाडं अजून त्या झाडांची सावली आम्ही अजून घेतोय. अजून साहेबांनी लावलेल्या झाडांची सावली आम्ही नाही घेतली. म्हणजे ते अभियान त्यांनी केलं सक्सेस. जे त्यांच्याकडे फोटोज वगैरे आहेत त्या वाड्यातले बस स्टँडच्या तिकडचे, आमच्या वाड्यातले तुम्हाला एक सुद्धा फोटो. शहरामध्ये दुजाभाव झाला, शहरामध्ये दुजाभाव झालाय सर, कारण घाणीचे साम्राज्य, एसटीपी प्लांट आमच्या वाढला आणि एकाच गल्लीत 2-2 गार्डन त्या वाढला. म्हणजे ते तुमचे वोटरच आहे, आम्ही पण तुमचे वोटरच आहे. आमच्याच वोटिंग वरती तुम्ही लीड घेता प्रत्येक वर्षी आणि आमचेच हे मूलभूत प्रश्न अजून सुद्धा आम्हाला या गोष्टीची लाज वाटते का अजून सुद्धा गटार, नाली, रस्ते आणि पाण्यावर राजकारणात बोलावं लागतंय. ही खूप मोठी काय म्हणू शकतो त्याला, का त्यांची एक न झालेली कामे जी आम्हाला परत बोलावी लागते.
आणि त्याच गोष्टीवरती आमचे लोक हे करतात, मतदान करतात. 8 वर्षापासून तर प्रशासन नेमलं होतं, तुमचा रोष कोणाकडे? प्रशासन नेमला होता, पण प्रशासनची पण ते एक हाती सत्ता होती ना सर. प्रशासन जे वरतून जे सांगणार प्रशासन तेच करणार ना सर. तसं आम्ही आमच्याकडून पण खूप सारे पाठपुरावे केले, जसे लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, तर आमचे शाहरुख भाई यांनी पाठपुरावा घेऊन MSCBच्या ऑफिसमध्ये जाऊन जे आता सध्याचे जे आमदार आहेत त्यांची भेट घेऊन त्यांचे पण पाठपुरावे आम्ही केले. असं नाही, पण जी गोष्ट त्यांच्याकडून यायची होती ती गोष्ट आम्हाला अजून नाही मिळाली. अजून पण म्हणू शकतो का 10 नंबर वार्ड आणि जे मुस्लिम समाजाची जे वार्ड आहे ते अजून पण त्या गोष्टीपासून खूप लांब आहे. अजून सुद्धा आम्ही ग्रामीणच आहे. ठीक. मी शाहरुख शेख, HDPI सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया तर विधानसभा समितीचा अध्यक्ष. 10 नंबर वार्ड क्रमांकामध्ये आम्ही एक जनतेला मानून आणि सामाजिक काम करून आम्ही 5 वर्ष काम करून मैदानात आलो आणि आम्ही समाजाच्या पाठीशी राहून त्यांच्या सोबत राहून त्यांचे कामं केले आणि तेच कामामुळे आज आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचा एक उमेदवार उतरला आहे. जे बी काम असेल आम्ही HDPI सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया जेवढे बी रखडलेले कामं असेल आम्ही आमचा उमेदवार निवडून आला तर आम्ही सगळे काम करू. येणाऱ्या 2 डिसेंबरला HDPIचा महिला उमेदवार याला बहुमताने विजय करा आणि त्यांना नगरपालिकामध्ये पाठवा. जे तुमचे जे काही काम असेल ते आम्ही करू.